विचारलं तर चालेल, माझी काही हरकत नाही. म्हणजे आमच्या या वाड्यात चोरी झाली नाही किंवा कुठली घटनाही घडलेली नाही, तरी तुम्ही आलात तेव्हा का? माझ्या येण्याबाबत तुम्हाला काही शंका? छे छे, तसं नाही हो, पण तुमच्या येण्याचं कारण कळलं नाही. काही विशेष कारण असल्याशिवाय आम्ही कुठेही जात नाही. ते तुमचं जे काही विशेष कारण आहे ते आम्हाला कळायला हवं ना. त्यासाठी मी इथे आले आहे ना. मग ते कळेल का आम्हाला? नक्कीच. दिलीप संस्थानिक यांनी त्यांची बरीच अशी रक्कम बँकेत गुंतवली होती, याबाबत तुम्हाला काही माहिती? हो, याबाबत आहे आम्हाला माहिती. त्यांनी ही रक्कम ज्या बँकेत गुंतवली होती ती बँक बुडवल्याची माहिती सुद्धा मला आहे. आणि त्याच वरती त्यांना हार्ट अटॅक आला आणि आम्हाला असं वाटतं की त्यांच्या अटॅक येण्यामागचं कारण हेच असावं. शक्यता आहे. अहो, एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर ती अशी अचानक नाहीशी झाली तर कोणालाही धक्का बसेलच ना. बहुतेक असंच काहीतरी झालं असावं. तुमच्या वडिलांनी बँकेत किती रक्कम गुंतवली होती याबाबत तुम्हाला काही माहिती? नाही, याबाबत तर आम्हाला काहीच माहिती नाही. त्या पैशाचं पुढे काय झालं याबाबत तुम्हाला काही माहिती? नाही, तशी आम्ही कधी चौकशीच केली नाही. मग मी सांगते, आणि त्याचसाठी मी इथे आले आहे. बँक बुडाली अशी जी बातमी होती ना ती खरी होती, पण रिझर्व्ह बँकेने तपासणी पूर्ण केल्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा आदेशही दिलेला आहे. काय? म्हणजे आमच्या पप्पाने गुंतवलेले पैसे आता आम्हाला परत मिळणार आहे? नक्कीच. पण नियमाप्रमाणे दिलीप संस्थानिकांचे वारसांना आहो, आम्ही त्यांचे अधिकृत वारस आहोत. तुम्ही दोघेही? नाही, म्हणजे मी आणि माझी बहीण. मला एक बहीण आहे. होतं? तिचं लग्न झालं आहे का? नाही, अजून तरी नाही. मग त्या इथं कुठे दिसत नाही? त्या त्याच्या कॉलेजला गेल्या आहेत. तुम्ही येण्याच्या तासाभरापूर्वीच गेल्या होत्या. ओके, मी हेच सांगायला आले आहे की तुम्ही वारसाचे कागदपत्र बँकेकडे जमा केले तर तुमच्या वडिलांनी ठेवलेली रक्कम तुम्हाला मिळू शकते. वा, ही तर तुम्ही खूपच आनंदाची बातमी दिली इन्स्पेक्टर. या ना, बसा ना तुम्ही. नाही, त्याची काही आवश्यकता नाही. अहो, पैसा कुणाला नको असतो, आणि हा तर तुमच्या स्वतःचा, तुमच्या वडिलांनी गुंतवलेला. हो, हे तुमचं अगदी बरोबर आहे. आणि तसंही या पैशाची ना आता आम्हाला आवश्यकता सुद्धा आहे. मला तुम्हाला आणखीन एक माहिती द्यायची. अजून काही आहे का? यस, तुमच्या वडिलांनी त्याच बँकेमध्ये एक लॉकर देखील घेतला होता. काय? पण याबाबत तर आम्हाला काहीच माहिती नाही. त्या लॉकरची एक चावी लॉकर होल्डर जवळ असते, याबाबत तुम्हाला काही माहिती नाही? याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. एनिवे, त्या लॉकरची चावी घरातच कुठेतरी असेल, त्याचा शोध घ्या आणि बँकेत जाऊन बँकेतील रक्कम आणि लॉकरमधील वस्तू तपासून पहा. ठीक आहे, आम्ही शोध घेतो. बँकेसंबंधीची माहिती मी तुम्हाला दिली, पण मला सांगा, या वाड्यात तुमच्या व्यतिरिक्त आणखी कोणी? नाही, आमच्या व्यतिरिक्त इथे कोणीच नाही. म्हणजे आम्ही तिघी आणि माझी बहीण, या व्यतिरिक्त इथे कोणी नाही. मी पोलीस आहे, आम्हाला सर्व माहिती असते. हो, पण तो खरंच सांगत आहे. या घरात आमच्याशिवाय इतर कुणीच नाही. खोटं बोलत आहात तुम्ही. माझी पक्की माहिती आहे या वाड्यात नुकतीच एक व्यक्ती येऊन गेलेली आहे म्हणून. अच्छा, अहो, आमच्या वडिलांची बहीण म्हणजे आमची आत्या. आधी तुम्ही कोणीही नाही असं का सांगितलं? अहो इन्स्पेक्टर, त्या आत्या आत्ताच आल्या ना, त्यामुळे माझ्या लक्षातच नाही राहिलं. एनिवे, कुठल्याही नवीन व्यक्तीला तुम्हाला मिळणाऱ्या पैशाबाबत माहिती देऊ नका. हो, आम्ही कुणालाच काही सांगणार नाही. अहो, आजकाल कोणाचा भरोसा देता येत नाही, आणि आमच्या नजरेतून कोणी सुटणं शक्य नाही. पण तुम्हाला सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. आणि हो, काही अडचण आली तर माझ्याशी संपर्क करायचा आणि बँकेत जाऊन बँकेतील रक्कम आणि लॉकरमधील वस्तू तपासून घ्यायची. ठीक आहे, आम्ही करतो बँकेशी कॉन्टॅक्ट. मला असं वाटतं बँकेसंबंधीची माहिती मी तुम्हाला दिलीच. माझं काम इथे झालेलं आहे.
त्यामुळे मला निघायला काही हरकत नाही आणि आता मी निघते. मला तुम्हाला आणखीन एक माहिती द्यायची आहे. आणखीन काही आहे का? किती घाबरता? तुमच्या वडिलांनी बँकेत एक लॉकर घेतला होता, याबद्दल तुम्हाला काही माहिती? अहो इन्स्पेक्टर, तुम्ही आता जे सांगितलं तेच. याविषयी या व्यतिरिक्त आम्हाला काही माहिती नाही. मग मी सांगते, त्या लॉकर नंबर 240 240. ओके, गुड बाय. बापरे, काय घाबरून टाकलं का त्या इन्स्पेक्टरनी? हो ना, भावनाचे मालिक तेच हे इन्स्पेक्टर त्याबद्दल बोलून गेले. म्हणजे नक्कीच या भावनाला आत्याबद्दल काहीतरी माहिती असेल. काय सांगावं, मला तर काही कळत नाही आहे. पण असं वाटतं एखाद्या संकटाचा सामना करावा लागेल, हे नक्की. नको ग, तू जास्त काळजी करू नको. यातून सुद्धा नक्की मार्ग निघेल. आता ग बाई, गेले का ते साहेब? चमेली, तुझा चहा म्हणजे आसामवरून आणण्यासारखाच आहे. केव्हा सांगितला आणि केव्हा आणतेस? हो राजकुमार, तुम्ही चहा करायला सांगितलं ना, तुम्ही दुसऱ्या कामात आहे म्हणून मला वेळ लागला आणि मी हे सगळं विसरूनच गेले होते बघा. जाऊ दे, तसंही आता माझं डोकं गरगरत आहे. आणतो चहा. तुला हवा का ग? नको, मला तर आता डोकेदुखीची गोळीच घ्यावी लागणार आहे. बरं चमेली, तू मांडीवर गेली होतीस ना, काय करत होते का ते आता? काही पाहिलंय का? अहो, मी साफसफाई करायला गेले होते ना माडीवर, तेव्हा त्या कोणासोबत तरी फोनवर बोलत होत्या. अगं, पण फोनवर काय बोलत होत्या ते ऐकायचं नाही काय? मी तुला काय सांगितलं होतं की त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवायचं म्हणून. अहो, त्यांनी मला फोनवर बोलता बोलता इशाऱ्याने जा म्हटलं. मग मी कशाला सांगू, मी पण चालली आली. अगं, त्यांच्या संस्थानात फोन करत असते. बरं जा तू चमेली. राजेश्री, आत्ता माझ्या लक्षात आलं. पप्पा जे अस्पष्टपणे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते ते 240 तो त्यांच्या लॉकरचा नंबर होता. ते पप्पांचं नेहमीच. पण त्यांनी ही बँकेची लॉकरची माहिती आपल्यापासून लपवून ठेवायचीच कशाला? त्यांनी जर आपल्याला आधीच सांगितलं असतं तर आपण ते काढून आणणार होतो. अगं, तसंही ते आपल्यासोबत रहस्यमयच वागायचे. कधीतरी आपल्यासोबत ते फ्रेंडली ओपन झाले का? तुझं ना हे अगदी खरं आहे. एक दोनदा तर या विषयावरून पप्पांशी माझा वादही झाला होता. जाऊ दे, याबाबत चर्चा करण्यास काहीच अर्थ नाही. आता मुख्य प्रश्न आहे की ती लॉकरची चाबी शोधायची कुठे? पप्पांच्या कपाटात किंवा त्यांच्या टेबलच्या लॉकरमध्ये असू शकते. मी ना तिथे बऱ्याच चाब्या बघितल्या होत्या. नक्कीच नक्कीच असू शकते आणि आपण ती शोधू सुद्धा. बरं, मी काय म्हणतो, त्या भाग्याला याबाबत कळायला नको. हो, अजिबात कळायला नको. आणि चमेली पण सांगत होती की ते फोन करत होत्या. तुम्हाला करत असतील. काय सांगावं? आता कोण आलं ग? थांब, मी बघते. अगं, तू बोलत होतो का बरं? म्हणजे मी असं काय केलं? काही प्रॉब्लेम निर्माण झालाय का? अगं, आता तिथे पोलीस इन्स्पेक्टर येऊन दिलाय. काय? पोलीस इन्स्पेक्टर आणि गावाडे? अगं, इन्स्पेक्टरनी सांगितलं आमच्या पप्पाने गुंतवलेले पैसे आता आम्हाला परत मिळणार आहे.